नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य सेवकासाठी जो तांत्रिकचा अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये जे नोटिफिकेशन नंतर टाकलं होतं त्यानुसार आरोग्याच्या संबंधित मी तुमच्यासाठी यूट्यूबला काही लेक्चर घेऊन आलेलो आहे। आजचं पुढचं लेक्चर आहे 2020 ला झालेला जो पेपर आहे त्या पेपरमध्ये जे आरोग्याचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे एक्सप्लेनेशन घेऊन आलेलो आहे। अपेक्षा करतो की तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होईल कळेल आणि जर तुम्ही नवीन असाल तर YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आणखी पुढे लेक्चर भविष्यामध्ये मी काय आहे टाकत जाईल मित्रांनो। तर आज बघा आरोग्याच्या संबंधित पुढचे 40 प्रश्न जे विचारले होते 2020 च्या पेपरला ते घेऊन आलेलो आहे। तर वेळ न घालवता आपण पुढे जाऊया की नेमकं या सेक्शन मध्ये कोणकोणते प्रश्न आहेत। आरोग्याच्या संबंधित आहे बघा, आरोग्य सेवकाने दरमहा सर्वेक्षणासाठी डॅडॅस किती पाहिजेत कळलं का? तर मला सांगा 20 हे त्याचं उत्तर आहे। ह्याचं जर रिलेटेड बघा मी तुम्हाला सांगतो, इथं काही कन्सेप्च्युअल पार्ट नाहीये। जर तुम्ही त्याकडे आता वेळ आहे कारण पेपर आणखी तारीख डिक्लेअर झालेली नाहीये, तर आरोग्याच्या संबंधित जो फॅक्च्युअल डेटा आहे जसे योजना असेल बाकीच्या गोष्टी असतील ते एकदा काय आहे रीड करून घ्या। म्हणजे आरोग्य सेवकाला एवढं काय दरमहा सर्वेक्षणासाठी काय आहे एवढे दिवस काय जावं लागतं। आता बघा, संशयित क्षय रुग्णाचे निदान करण्यासाठी डॅश थुंकी नमुने तपासणीसाठी करण्याचे गरजेचं आहे। तर बघा, क्षयरोग म्हणजे काय आहे टीबी म्हणत असतो आपण कळाला का? टीबी साठी बीसीजी ही लस वापरली जाते, पण हे होण्याच्या अगोदर झाल्यानंतर याचा काही फायदा नाहीये। आणि जर याची तपासणी करायचं असेल का रुग्णांचे निदान करायचं असेल तर मला सांगा 2 नमुने थुंकीचे घ्यावं लागतं लाळेचे का? कारण की त्याच्या मार्फत ते डिटेक्ट केलं जाईल। तर हेच उत्तर काय आहे दुसरा असणार आहे। यानंतर बघा, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत पीबी काला का लेप्रसी कुष्ठरुग्णाला डॅश महिन्याचा बहुविधोपचार एमडीटी द्यावा लागतो असा प्रश्न विचारलेला आहे। तर या ठिकाणी उत्तर याचं 6 महिन्यानंतर 6 महिन्याचं द्यावं लागतं, म्हणजे 6 महिने त्याला काय एमडीटी द्यावं लागतं। एमडीटी म्हणजे काय आहे मल्टी ड्रग थेरपी द्यावी लागते, ज्या अंतर्गत मला सांगा त्याला वेगवेगळ्या काय आहे ड्रग्स दिले जातात, म्हणजे वेगवेगळे काय आहे मेडिसिन दिली जातात या कार्यक्रमाच्या अंतर्गत। आता बघा, कुष्ठरोगच्या बाबतीत जर बघितलं कुष्ठरोग होण्याचं कारण काय आहे तर मायकोबॅक्टेरियम लेप्री नावाचा हा बॅक्टेरियम लेप्री नावाचा हा जीवाणू जो आहे हे याला कारणीभूत असतं, हे लक्षात राहू द्या। एकतर जीवाणूचं नाव विचारलं जाईल। दुसरी गोष्ट, कुष्ठरोगला हंसनचा रोग म्हणतात, हंसनचा रोग म्हणून ओळखला जातं, हे एक गोष्ट लक्षात राहू द्या। तिसरी गोष्ट मला सांगा, आणखी एक गोष्ट, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम ह्याची सुरुवात कधीपासून झाली असा प्रश्न जर आला तर ते उत्तर लिहायचं 1983 पासून राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम जो आहे हे चालू राहिलं, कारण कुष्ठरोगाचं निदान काय करण्यासाठी। आणखी एक गोष्ट जर बघितलं, कुष्ठरोग दिन म्हणून पण साजरा केला जातो। कधीपासून साजरा केला जातो तर 1954 पासून साजरा केला जातो। कोणता दिवस? एक तर 26 जानेवारी हे पाळलं जातं, किंवा जो जवळचा रविवार आहे 26 जानेवारीच्या जवळचा रविवार मला सांगा हे काय कुष्ठरोग दिन म्हणून पाळला जातो। तर याच्या रिलेटेड एवढे डेटाबेस लक्षात ठेवा काय असणार आहे कसं असणार आहे। जो फॅक्च्युअल डेटा आहे ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतात। इथं मी ऑलरेडी प्रश्नांचे आन्सर क्लिक करून देऊ राहिलो का? सायन्स बाय अशोक पवार या टेलिग्राम चॅनलला ही पीडीएफ टाकणार आहे, तिथून पण तुम्ही काय या प्रश्नांचं विश्लेषण स्वतः करू शकतात। नवजात बालकासाठी निव्वळ स्तनपान इतके दिवस काय आवश्यक आहे? जो नवजात बालक आहे कमीत कमी मला सांगा मातेकडून त्याचं स्तनपान हा 6 महिने तरी करावं लागेल, म्हणजे त्याच्या हेल्दी सगळ्या गोष्टीसाठी का? कारण तेवढ्या लहान बाळाला न्यूट्रिशन हे मातेच्या स्तनपानातूनच मिळत असते, म्हणून मला सांगा 6 महिने हेचं उत्तर आहे। यानी इतके दिवस आवश्यक आहे निव्वळ स्तनपान, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही द्यायची गरज पडणार नाही, त्याला देऊ पण नाही। आता बघा, पिण्याचे पाणी जे आहे हे शुद्ध करण्यासाठी त्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर वापरतात। गावाकडे बघितलं असेल किंवा नदीमध्ये किंवा मला सांगा आपण पाण्याच्या टाकीमध्ये ब्लिचिंग पावडर वापरतो, आणि ब्लिचिंग पावडर वापरल्यानंतर आणि त्या ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरीनची मात्रा किती असते तर क्लोरीनची मात्रा 33 असते मित्रांनो, 33%। आणि आता बघा, जो वास येतो ना ब्लिचिंग पावडरमुळे जो वास येतो तो वास येण्याचं कारण काय आहे? क्लोरीन वायू असतो। तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तो वास येण्यासाठी कारणीभूत कोण असतो? क्लोरीन वायू असतो, जो ब्लिचिंग पावडरमध्ये प्रेझेंट असतं। म्हणून किती टक्के असतं ब्लिचिंग पावडरमध्ये? कशाचं? क्लोरीन वायूचं प्रमाण 33%। कशासाठी? पाण्याच्या शुद्धीकरणासाठी, जो पाण्याच्या टाकीमध्ये याच्यामध्ये टाकत असतो। वैद्यकीय गर्भपात कायदा MTP ऍक्ट हा कधीपासून लागू झाला
तर मला सांगा 1971 पासून काय आहे, काय वैद्यकीय गर्भपात कायदा लागू झाला, ह्याच्यानुसार मला सांगा पहिलं तपासणी करणं काय आहे, गुन्ह्याचं ठरलेलं आहे. म्हणजे काय आहे तर हे काय गर्भपात ऍक्ट आहे, तर हे कधी लागू झालं हे ऍक्ट वगैरे थोडे बघून घ्या वैद्यकीयच्या रिलेटेड. म्हणजे जास्त प्रश्न येत नाहीत, जर विचारलं तर 2-3 प्रश्न योजना आणि ह्याच्या रिलेटेड असू शकतात तुम्हाला, जे पुढे पेपर होणार आहे त्याच्यामध्ये. केंद्र शासनाच्या ज्या ताज्या अहवालानुसार महाराष्ट्राचा माता मृत्यू दर प्रति 1 लाख जिवंत जन्म एवढं किती 55, हा त्यावेळेस होता. असा प्रश्न आता विचारणार नाही, तर 2020चा पेपर आहे, तर त्यावेळेस जो काही अहवाल आला त्या अहवालानुसार हा प्रश्न विचारलेला होता. तर याचं उत्तर काय आहे 55 आहे. आता बघा या ठिकाणी दरवर्षी शालेय आरोग्य तपासणी पथकामार्फत शाळेतील व अंगणवाडीतील बालकांची आरोग्य तपासणी केली जाते. म्हणजे याचा अर्थ काय बघा, दरवर्षी शालेय आरोग्य तपासणी पथकामार्फत जो आहे अंगणवाडीतील मुलं आणि शाळेतील मुलांची काय वैद्यकीय तपासणी केली जाते. त्याची वारंवारता कशी आहे, म्हणजे वर्षातून किती वेळेस करत असतात, तर बघा शाळेमध्ये वर्षातून एकदा काय आहे तपासणी केली जाते आणि अंगणवाडीमध्ये वर्षातून 2दा मला सांगा त्यांची हेल्थ तपासणी केली जाते. हे आहे कळालं का शालेय आरोग्य तपासणी पथक, कळालं का, जिच्या मार्फत ही तपासणी केली जाते. आता बघा यानंतर जागतिक एड्स दिन डॅश रोजी साजरा केला जातो. तर जागतिक एड्स दिन जर बघितलं तर 31 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो. एड्स होण्याचं कारण काय आहे, तर एक व्हायरस कारण आहे ज्याला आपण HIV व्हायरस म्हणतो, कळालं का, ह्यूमन इफिशियन्सी व्हायरस म्हणतो आपण. आता बघा HIV जो आहे हे व्हायरस जो आहे एकतर रक्तामार्फत पसरतो किंवा अन्य गोष्टीमार्फत, आणि HIV हा व्हायरस मानवाच्या प्रतिकार क्षमता यावर काय करत असतो, परिणाम करत असतो. तर अशा प्रकारे HIVच्या रिलेटेड लक्षात राहू द्या की HIV व्हायरसमध्ये DNA नसून काय असतो मित्रांनो माहित आहे का, RNA प्रेझेंट असतो, ही गोष्ट लक्षात राहू द्या. अशा प्रकारे जागतिक एड्स दिन हे काय कधी साजरा केला जातो, 1 डिसेंबर. वर्ल्ड वाईड आहे, ह्याच्यावर आणखी कोणतीही मला सांगा लस उपलब्ध नाहीये, रिसेंटली म्हणतात शोधली गेली पण आणखी त्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं नाहीये. कशाचं, HIVच्या या व्हायरसवर ट्रीटमेंटसाठी. तर अशा प्रकारे याचं उत्तर काय आहे या ठिकाणी बघा 4 आहे. आरोग्य सेवकाने अणुजैविक तपासणीसाठी घेतलेले पाणी नमुने प्रयोगशाळेत किती दिवसात गेले पाहिजे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो माहित आहे का 1 दिवसानंतर लगेच काय आहे तपासणीसाठी पाठवणं गरजेचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, ही बॅच आहे, ह्याच्यामध्ये खास करून जे तांत्रिक भाग आहे ना, जसं नवीन अभ्यासक्रमामध्ये दिलेले 16 टॉपिक आणि यानंतर मला सांगा आरोग्याच्या रिलेटेड असणारा 1 टॉपिक आणि पोषणच्या रिलेटेड असणारा 2रा टॉपिक, हे सर्व टॉपिक या बॅच मध्ये कव्हर केलेले. पूर्ण बॅच रेकॉर्डेड आहे, सगळं सिलेबस ॲट अ टाइम एकदाच भेटून जाईल. आणखी तारीख आलेली नाही. ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपला अभ्यासक्रम आणखी राहिलेला आहे, तांत्रिकचं होत नाहीये, ते आवर्जून बॅच जॉईन करू शकता. त्याची फीस आहे 437 रुपये आणि यासाठी तुम्हाला कोड वापरायचं, कुपन कोड ARG हा कुपन कोड वापरायचंय, जेणेकरून की मला सांगा तुम्हाला काय आहे तेवढ्या फीसमध्ये ती बॅच भेटून जाईल. बॅच जॉईन करण्यासाठी सायन्स बाय अशोक पवार हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे किंवा तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून विचारू शकता काही अडचण असेल तर. आता बघा हातपंपाच्या पाणी शुद्धीकरणासाठी एवढी ब्लिचिंग पावडर वापरतात, तर 300 ते 400 ग्रॅम एवढं ब्लिचिंग पावडर वापरलं जातं हातपंप जो असतो ना पाण्याचं, त्याच्या प्युरिफिकेशनसाठी किंवा त्याच्या शुद्धीकरणासाठी. यानंतर बघा पुढचा प्रश्न, डॅश हा दिवस स्वच्छता दिन म्हणून पाळला जातो. गांधी जयंतीला आपण स्वच्छता दिन म्हणून पाळत असतो. प्रत्येक वर्षी पंतप्रधान, कळालं का, देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब हे प्रत्येक वर्षी काय आहे ह्याचं पुढाकार घेत असतात. तर ती तारीख जर काय असेल तर 2 ऑक्टोबरला आपण स्वच्छता दिन म्हणून काय आहे पाळत असतो. यानंतर युनिसेफचे मुख्य कार्यालय कुठे आहे, तर युनिसेफच्या बाबतीत जर बघितलं तर हे काय आहे मित्रांनो माहित आहे का, याला लॉंग फॉर्म पण विचारतात. बघा काय आहे युनिसेफ. युनिसेफ हे काय आहे, युनायटेड नेशन्स. त्याचं लॉंग फॉर्म जर बघितलं तर काय आहे, इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड. इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड म्हणून ओळखलं जातं. आता बघा ह्याची स्थापना कधी झाली, तर याची स्थापना वर्ष आहे 11 डिसेंबर 1946. युनिसेफची स्थापना 11 डिसेंबर 1946 ला. 190 पेक्षा जास्त देशाची लोक इथे सदस्य आहेत. ह्याचं मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. काय कार्य करतं हे कार्य करत असतं मुलांचं हेल्थ असेल, मुलांचं एज्युकेशन असेल
किंवा मुलांच्या रिलेटेड काय डिसऑर्डर डिसीज असेल या संबंधित मला सांगा ही संस्था कार्य करत असते। याचं मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे। युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड म्हणून ओळखलं जातं। चायना आणि बाकीच्या देशामध्ये कालकात त्यासाठी त्यावेळेस चालू करण्यात आलेलं होतं, नंतर हळूहळू जगामध्ये सगळीकडे काय आहे चालू करण्यात आलेलं आहे। तर याचं उत्तर आहे न्यूयॉर्क येथे काय त्याची हे आहे। भारतीय रेड क्रॉस सोसायटीमध्ये डॅड्यासमध्ये स्थापना झाली 1920 ला झालेली आहे। तर बघा भारतीय रेड क्रॉस सोसायटी काय काम करत होती त्यावेळेस हे पण मला सांगा हेल्थच्या रिलेटेड कार्य करत होती। माणसामध्ये हेल्थचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर हेल्थच्या रिलेटेड काम करणारी ही काय संस्था आहे। यानंतर पुढचं जर पॉइंट बघितलं तर काय आहे किंवा एखादा डिसीजच्या रिलेटेड असेल ह्याच्या संबंधित मला सांगा ही संस्था कार्य करत होती। स्थापना मात्र 1920 ला झालेली आहे। भारतामध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची सुरुवात 1995 ला झालेली आहे आणि 2014 ला भारताला WHO ने मला सांगा पोलिओ मुक्त घोषित केलेला आहे। पण त्याच्यानंतर पण हैदराबादमध्ये एक केस आढळलेली होती। आता बघा पोलिओसाठी लस वापरली जाते। वॅक्सिनेशन दोन प्रकारची असते। एक वॅक्सिनेशन असतं त्याला सेबिन म्हणत असतो जी तोंडावाटे दिली जाते आणि दुसरी आहे त्याला साल्कची लस दिली जाते। साल्कची लस ही इंजेक्शनद्वारे दिली जाते। इंजेक्शन जो आहे या इंजेक्शनद्वारे साल्कची लस दिली जाते आणि ह्याची सुरुवात 1995 पासून झाली। अमिताभ बच्चन मध्ये यायचं दो बुन जिंदगी की, तर कशाचं प्रमोशन करायचं तो सेबिन लसाचं। आणि भारताला WHO ने जर कोणती लस सजेस्ट केली होती तर सेबिन, आणि याच लसीच्या बेसिसवर 2014 ला WHO ने भारताला पोलिओ मुक्त घोषित केलं। पण काय म्हटलो त्यानंतर पण मला सांगा हैदराबादमध्ये काय आहे एक काय केस आढळलेली होती, पण याची सुरुवात ही 1995 पासून झालेली होती। आपल्या शरीरामध्ये साधारणपणे 1.5 एवढी रक्त असते। या प्रश्नाचं उत्तर 23 लिटर 3 ते 5 लिटर 6.7 लिटर आणि मला सांगा ऐकून तर उत्तर काय असेल रे 3 ते 5 लिटर एवढं रक्त असतं। या 3 ते 5 लिटर रक्तामध्ये जो द्रव भाग आहे या द्रवाला रक्तद्रव्य म्हणत असतो। ह्याचं प्रमाण 55% आहे आणि याच रक्तामध्ये ज्या पेशी असतात ज्याला ब्लड सेल म्हणत असतो ह्याचं प्रमाण हे 45% आहे। रक्तामध्ये सर्वात जास्त प्रमाणात 44% जी पेशी आढळते त्याला लाल रक्तपेशी किंवा त्याला रेड ब्लड सेल म्हणून ओळखत असतो। मानवी रक्त हा आम्ल नसून आम्लारी असतं। आम्लारी यानी अल्कली, ज्याचं pH हा 7.35 ते 7.45 एवढं असतं। मानवी रक्त 5 लिटर असतं। वजनाच्या किती टक्के आहे तर वजनाच्या 8% मला सांगा मानवी रक्त असतं। मानवी रक्तामध्ये कोणत्या पेशी असतात तर 3 प्रकारच्या पेशी आढळतात। RBC यानी रेड ब्लड सेल लाल रक्तपेशी, WBC यानी काय व्हाईट ब्लड सेल पांढऱ्या रक्तपेशी, आणि दुसरी आहे रक्तपटिका ज्याला प्लेटलेट्स म्हणतो। या सर्व पेशी आढळताना आपल्याला दिसतात। तर हे रक्ताच्या बाबतीत बघा काय आणि कसं असणार आहे। तर हे प्रश्न विचारले, या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरं 3 ते 5 लिटर रक्त आपल्याला आढळताना दिसतं। यानंतर बघा पुढचा प्रश्न काय आहे, अन्न चावताना त्यात डॅड्यास पाचक रस मिसळतो, थुंकी, अन्नरस, पाचक रस किंवा लाळ। तर अन्न चावताना माउथ मधून लाळ काय आहे ही मिसळत असते मित्रांनो। लाळ अन्नाला ओला करते। एक व्यक्ती दिवसाला 1.5 लिटर एवढी लाळ तयार करतं। एक व्यक्ती दिवसाला 1.5 लिटर एवढी लाळ तयार करतं। लाळेला जनरली आम्ल ऍसिड म्हणतात ज्याचा pH हा 6.8 च्या जवळपास असतो मित्रांनो। यानंतर जर बघितलं लाळ तयार करणाऱ्या काही ग्रंथी असतात, त्या ग्रंथी कोणकोणत्या, एक असते कर्णमूल ग्रंथी म्हणून असतं। दुसरं जर बघितलं तर अधोहनु म्हणत असतो, अधोहनु, आणि तिसरं जर बघितलं तर अधोजीवा म्हणतात। आता बघा कर्णमूल ग्रंथीला म्हणतात पॅराटाइड ग्लँड, अधोहनुला म्हणतात सब मॅन्ड्युलर ग्लँड, अधोजीवाला म्हणतात सबलिंग्युअल ग्लँड। हे सगळं कुठं लाळेमध्ये असतात। याच लाळेमध्ये काही रसायन आढळतात, ते लक्षात राहिलं तर चांगली गोष्ट आहे। कोणतं, टायलिन नावाचा एक रसायन आढळतं। यालाच दुसरं नाव अमायलेज आहे, हे लक्षात राहू द्या। जो कर्बोदकाचं पचन करतं, माउथ मध्ये कर्बोदकाचं पचन करण्याचं काम करत असतो। तर अशा प्रकारे लाळेमध्ये असणारा रसायन एकच लक्षात ठेवा, बाकीचे पण आहेत ती काही एवढं महत्वाचे नाही आहेत। किती लाळ तयार होते, 1.5 लिटरच्या जवळपास आम्ल असते, pH 6.8। लाळ तयार करणाऱ्या ग्रंथी पण असतात, कर्णमूल, अधोहनु, अधोजीवा। यानंतर रसायन कोणतं लक्षात ठेवायचं, टायलिन, ज्यालाच काय म्हणतो आपण अमायलेज म्हणून ओळखलं जातं। एवढं डेटाबेस लक्षात ठेवा। या प्रश्नाचं उत्तर काय पहिलं आहे।
यानंतर बघा त्वचा म्हणजे काय आहे रे, सभोवतालचा परिसर आणि आपलं शरीर यामधील भिंत आहे. कारण मला सांगा आपलं शरीर आणि एन्व्हायरमेंट या दोघांच्या आतमध्ये त्वचा आहे. तर या कारणामुळे या प्रश्नाचं उत्तर काय पहिला आहे, भिंत आहे. जे बाहेरच्या एन्व्हायरमेंट पासून शरीरातील इंटरनल ऑर्गनला वेगळं ठेवण्याचं काय करत असतो, जबाबदारी पूर्ण पाडत असतं. कोण, ही स्किन आपली. आणि स्किनच्या बाबतीत जर बघितलं तर आणखी एक पॉइंट, सर्वात मोठं उत्सर्जित अवयव आहे. सर्वात मोठा उत्सर्जित अवयव जर कोणता असेल तर सर्वात मोठा उत्सर्जित अवयव आहे ज्याचं नाव काय, स्किन आहे, ज्याला आपण त्वचा म्हणून ओळखत असतो. ही गोष्ट काय करा, लक्षात राहू द्या. यानंतर बघा पुढचा प्रश्न, फास्ट का घेतोय, कारण पटापट फक्त टच करत जा, कारण इथं थेरॉटिकल पार्ट बघा इकडून तिकडून तेवढं काही महत्वाचं नाही. जो प्रश्न या ठिकाणी विचारले कदाचित ते रिफ्लेक्ट होऊ शकतात. आता बघा, सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने त्वचा डॅश जीवनसत्व तयार करतात. या प्रश्नाचं उत्तर आहे डी जीवनसत्व. आता कसं तयार होतं माहित आहे का, जेव्हा आपण पालेभाज्या खातो ना, पालेभाज्या खाल्ल्यानंतर या पालेभाज्यामध्ये इर्गेस्टेरॉल नावाचा एक पदार्थ असतं. आता हा इर्गेस्टेरॉल जो आहे, या इर्गेस्टेरॉल हा त्वचेखाली साचतो आणि जेव्हा या त्वचेवर अल्ट्राव्हायलेट रेज पडतात रे, अल्ट्राव्हायलेट रेज किती, 295 ते 320 नॅनोमीटर एवढ्या तरंग लांबीचे अल्ट्राव्हायलेट रेज जेव्हा या त्वचेवर पडतात तेव्हा या इर्गेस्टेरॉलचं रूपांतर विटामिन डी मध्ये होतं. मित्रांनो, विटामिन डी कशासाठी महत्वाची भूमिका निभावतं, विटामिन डी हा आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी तसेच आपल्या दातांच्या मजबूतीसाठी काय महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतो. आणि जर विटामिन डीचं अभाव निर्माण झाला तर तेव्हा मला सांगा मूळदूस नावाचा रोग होतो, ज्यामध्ये मुलांचे पाय धनुष्यासारखे दिसतात, गुडघे किंवा कोपर हे फुगीर बनायला लागतात. तर हे काय विटामिन डी चा रोल आहे जो ह्याच्या रिलेटेड आहे. यानंतर इज अ जो आहे हे कशामध्ये, तर ह्याला काय म्हणत असतो आपण माहित आहे का, रेटिनॉल पण म्हणतात. आणि हे आपल्याला खास करून गाजरमध्ये आढळताना दिसतं विटामिन ए. आणि विटामिन ए च्या अभावामुळे आपल्याला रात आंधळेपणा आढळताना दिसतो आणि होताना दिसतो, ज्याला आपण काय आहे नाईट ब्लाइंडनेस म्हणतो. बी हा जो आहे बी कॉम्प्लेक्स म्हणून ओळखलं जातं. त्याच्यामध्ये B1 B2 B3 कळलं का, B5 B6 B7 B9 आणि B12 एवढे सगळे आहेत. हा विटामिन सी जो आहे ज्याला आपण काय अस्कॉर्बिक आम्ल म्हणतो, याला अस्कॉर्बिक ऍसिड किंवा अस्कॉर्बिक आम्ल म्हणून ओळखलं जातं. आणि हे कशामध्ये आढळतं रे, जे काही लिंबू वर्गीय फळे आहेत ना, या लिंबू वर्गीय फळांमध्येच आपल्याला विटामिन सी आढळताना दिसतं. ज्यामध्ये जर बघितलं तर मला सांगा कोणकोणते रे, विटामिन सी च्या बाबतीत जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला कळेल की लिंबू असेल, आणखी काय पेरू असेल, त्यानंतर संत्री, मोसंबी या सगळ्यांमध्ये आपल्याला विटामिन सी आढळताना दिसतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला हे कळालं असेल. लसीकरणामुळे डॅश रोगाला फार मोठ्या प्रमाणात आळा घालता येतो. असंसर्गजन्य रोग, अनुवांशिक रोग, पारंपरिक रोग, साथीचे रोग, जे काही साथीचे रोग आहेत ना, जसं उदाहरणामध्ये मलेरिया आहे. उदाहरणार्थ जर बघितलं तर मलेरिया हा साथीचा रोग आहे. त्यानंतर प्लेग नावाचा साथीचा रोग होता. त्यानंतर जर बघितलं टायफॉइड असेल, तर हे सगळे जे साथीचे रोग आहेत, मला सांगा कावीळ असेल, हे सगळे साथीचे जे रोग आहेत त्याच्यासाठी जर आपल्याला याचं निर्मूलन करायचं असेल तर वॅक्सिनेशन हे काय आहे, एक प्रकारचं मोठं ऑप्शन आहे. वॅक्सिनेशनमुळे या रोगावर नियंत्रण प्रस्थापित करता येतं. म्हणून उत्तर याचं काय आहे, तिसरं येईल. साथीचे रोग म्हणजे काय आहे, साथीचे रोग म्हणजे एपिडेमिक डिसीज म्हणतो. एखाद्या भागात एकाच वेळी अनेक लोकांना होणारे रोग यांना साथीचे रोग म्हणतो. शक्यतो हे रोग जे असतात खराब अन्न आणि खराब पाणी यामुळे पसरणारे असतात. जसं एखाद्या ठिकाणी यात्रा भरलेली आहे आणि त्या यात्रेमध्ये जो पाणी वापरलं जातं तो कोणतं तरी एकाच ठिकाणचं वापरलं जातं ॲज अ सोर्स म्हणून. आणि या कारणामुळे मला सांगा त्या पाण्यामध्ये जर एखादा बॅक्टेरिया किंवा व्हायरस असेल तर ॲट ए टाइम सर्व लोकांना त्याची लागण होऊ शकते. म्हणून मला सांगा याचं उत्तर काय आहे, तिसरं. साथीचा रोग हा लसीकरणामुळे आपल्याला हे थांबवतं. शरीर बांधणीसाठी डॅश गरज असते, उत्तर आहे प्रथिनांची. बघा आता मी तुम्हाला काय म्हणतो, कर्बोदक नावाचा एक काय आहे, हे अन्नद्रव्य आहे. ह्याचं कार्य आहे ऊर्जा देणे. म्हणजे निसर्गाने कार्बोहायड्रेटला सांगितलं की तुझं काम ऊर्जा देणे आहे. यानंतर मेद आहे, मेदाचं काम ऊर्जा देणे आहे, तसेच शरीराचं संरक्षण करणे आहे. बाहेरच्या आघातापासून शरीराचं संरक्षण करण्याची जबाबदारी तसेच ऊर्जा देण्याची जबाबदारी कोणाची आहे, मेदाची.
आणि प्रथिनेची जबाबदारी आहे शरीर बांधणी करणे। जसं मला सांगा एखाद्या इमारतीमध्ये सिमेंटचा रोल आहे, जसं सिमेंट हा इमारतीची बांधणी करतं तसं आपल्या शरीरामध्ये प्रथिने हे आपल्या शरीराची बांधणी करत असतं। आता या प्रथिनाच्या बाबतीत जर बघितलं मानवाला रोज 75 ग्रॅम प्रथिनाची गरज असते। यानंतर बघा 1 ग्रॅम प्रथिनांपासून किती तर 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळत असते मित्रांनो। मानवाला रोज तेवढी गरज असते। 1 ग्रॅम काय आहे प्रथिनांपासून 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते। प्रथिन कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन या तिघांपासून काय आहे बनलेलं असतं। अशा प्रकारे काय आहे प्रथिने आहेत आणि प्रथिनेमध्ये एकूण 20 प्रकारचे अमिनो ऍसिड आणि अमिनो आम्ल असतात। ही गोष्ट पण लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे शरीर बांधणीसाठी प्रथिनांची गरज असते। जर प्रथिन व्यवस्थित असेल तर शरीर पण आपलं व्यवस्थित असणार आहे आणि प्रथिन जर व्यवस्थित नसेल तर कुपोषण येऊन जाईल, शरीराची बांधणी होणार नाही। म्हणून जिम मध्ये वर्कआउट करणारे लोक मला सांगा न्यूट्रिशन मध्ये काय प्रथिनेचे सप्लिमेंट घेतात, कारण शरीराची बांधणी ही चांगली आणि मजबूत व्हावी। म्हणून हे उत्तर काय चौथं आहे। त्यानंतर अंडी असेल, दूध असेल, तूप यासारख्या वस्तूंच्या दर्जाची गवाही देणारा शिक्का कोणता आहे तर याला ॲग्मार्क म्हणतो आपण। ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड, कृषीच्या रिलेटेड मला सांगा काही असेल त्याच्या संबंधित जो काही एक काय आहे दर्जा दाखवण्यासाठी, क्वालिटी दाखवण्यासाठी जो एक शिक्का दिला जातं त्याला आपण म्हणत असतो ॲग्मार्क म्हणून ओळखलं जातं। ISO मार्क काय आहे तर मित्रांनो ISO मार्क हे एखादी मॅनेजमेंट सिस्टीम असेल किंवा मला सांगा एखादं मॅन्युफॅक्चरिंग कळलं का मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल, या मॅन्युफॅक्चरिंग कंपनी किंवा एखादी सर्व्हिस देणारी कंपनी असेल तर याचं स्टँडर्डनेस ठरवणारा जो मार्क आहे त्याला ISO मार्क म्हणून ओळखलं जातं। यानंतर ISR मार्क काय आहे तर हे जो ISI मार्क आहे हा इंडस्ट्रियल जेवढे काही औद्योगिक जे काही प्रोडक्ट आहेत या औद्योगिक प्रोडक्टचं स्टँडर्ड ठरवणारा मार्क कोणता आहे ISI मार्क असतो। आणि ट्रेड मार्क जर हे कशाच्या रिलेटेड असेल तर ट्रेड मार्क मला सांगा एखादं काही वस्तू असेल, एखादी वस्तू असेल त्या वस्तूचं एखादं सिम्बॉल असेल त्याला आपण ट्रेडमार्क म्हणत असतो, कारण त्या सिम्बॉलच्या साहाय्याने तो ऑब्जेक्ट ओळखला जातं। तर अशा प्रकारे इथं अंडी, मध आणि तूप याच्या रिलेटेड म्हणजे कृषीच्या रिलेटेड आहे म्हणून उत्तर काय तिसरं ॲग्मार्क काय वापरलं जातं। डाटाशी 3 प्राथमिक रंग आहेत, निळा, हिरवा आणि लाल हे प्रायमरी कलर म्हणून ओळखले जातात आणि यांच्या कॉम्बिनेशन मधूनच मला सांगा बाकीचे कलर तयार होतात। तर प्रायमरी कलर कोणते निळा आहे आणि काय ब्ल्यू आहे, हिरवा आणि ग्रीन आणि लाल आणि रेड आहेत। तर हे काय आहेत माहित आहे का प्राथमिक किंवा मूळ रंग म्हणून ओळखले जातात आणि याच्यानंतर याच्यापासून बाकीचे तयार होतात। तो याच्या बाह्यस्त्रास काय म्हणतात इपिकार्डियम कळलं का। त्यानंतर जर बघितलं एंडोडर्म, एक्टोडर्म हे पण असतात कळलं का। एंडोडर्म हा सर्वात आतमध्ये आहे तर सर्वात बाहेरील कोणतं इपिकार्डियम पण म्हणतात, एक्टोडर्म हे पण आहे, मेझोडर्म पण आहे। पण हे त्वचेच्या बाबतीत बोलले म्हणून काय आहे इपिडर्मिस हे जो आहे सर्वात बाह्य थर आहे। यानंतर जर बघितलं लिव्हर हा अवयव शरीरात डाड्या संबंधित आहे तर लिव्हर यानी काय यकृत काय करतं रे पित्तरस निर्माण करतं, पित्तरस आणि पित्तरस खास करून मेद किंवा आपण म्हणू शकतो अन्नाचं पचन करण्याचं काम करतं, अन्नाचं पचन करतं म्हणून ह्याचं उत्तर काय पचन संस्थेच्या संबंधित आपलं यकृत आहे। आता बघा पित्तरस हा आम्ल नसून आम्लारी असतं ही गोष्ट लक्षात ठेवा। यकृत हा शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे, सर्वात मोठी ग्रंथी म्हणून ओळखलं जातं। यकृत हा शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे आणि यानंतर मला सांगा या यकृतालाच आपण शरीराचं रासायनिक कारखाना म्हणतो, रासायनिक कारखाना। आता बघा उत्सर्जन संस्था काय करते तर उत्सर्जन संस्था नायट्रोजन पदार्थांना उत्सर्जन करते। नायट्रोजन पदार्थ उत्सर्जित करणे हे कोणाचं कार्य आहे उत्सर्जन संस्थेचं आणि याच्यामध्ये मुख्य अवयव जर कोण असेल तर किडनी असते, किडनीच ते कार्य करत असते। यानंतर चेता समन्वयमध्ये किंवा चेता संस्थामध्ये मेंदू हा मुख्य काय घटक आहे, ब्रेन जो कॅल्क्युलेशनचा भाग आहे। श्वसन संस्थेमध्ये फुफ्फुस हा मुख्य अवयव आहे ज्याला लंग्स म्हणतो। श्वसन संस्थेचं कार्य अन्न तयार करणे तसेच वातावरणातून ऑक्सिजन प्राप्त करणे हे श्वसन संस्थेचं कार्य आहे। हे श्वसन संस्थेचं कार्य आहे। रेस्पिरेटरी सिस्टीमचा खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषामध्ये आढळतात
तर मला सांगा एक्स वाय हे लिंगी गुणसूत्र आहे पुरुषामध्ये, कोणामध्ये? पुरुषामध्ये. ह्याच्यावरून ठरतं जर मला सांगा पुरुषाकडून पुढे एक्स जात असेल फक्त तर जन्माला येणारा बाळ हे फिमेल असतं, पुरुषाकडून जर वाय जात असेल तर जन्माला येणारा बाळ हे मेल असतो मित्रांनो. परंतु एक्स एक्स कोणामध्ये? तर हे फिमेल मध्ये आपल्याला आढळताना दिसतं, ज्याच्यामध्ये काय दोन्ही एक्स गुणसूत्र असतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी पुरुषामध्ये हे लिंगी गुणसूत्र आहेत. हे सोडून मला सांगा दोघांमध्ये पण 44, ह्याच्यामध्ये पण 44 अन्य असतात, कारण एकूण 46 आहेत. तर हे दोन लिंगी गुणसूत्र 2-2 आणि बाकीचे 44. पण हे 44 जे अलिंगी गुणसूत्र असतात हे मेल आणि फिमेल मध्ये सारखेच असतात, फक्त लिंगी गुणसूत्र काय आहे वेगळं आढळताना दिसतं आपल्याला. हे पुस्तक पुन्हा मार्केटमध्ये उपलब्ध झालेले, प्रिंट संपलेली होती, नवीन प्रिंट आलेली आहे. कोणाला पुस्तक मागवायचं असेल तर ते आवर्जून खाली दिलेल्या नंबर व्हॉट्सअपला मेसेज करा. ऑनलाईन तुम्हाला पोस्टामार्फत पाठवलं जाईल. 150 किंवा 160 रुपयाला तुम्हाला हे पुस्तक घरपोच भेटून जाईल. तारीख आणखी आलेली नाहीये. जर तुम्हाला वाटत असेल की आपला तांत्रिकचा भाग वाचायचं राहून गेलेला आहे तर आवर्जून एकदा हा पुस्तक वाचा. छोटं पुस्तक आहे, 152 पानाचाच पुस्तक आहे, ज्यामध्ये सर्व 16चे 16 टॉपिक कव्हर केलेले आहे. प्रत्येक टॉपिकच्या नंतर जवळपास 25 प्रश्न मला सांगा प्रॅक्टिससाठी टॉपिकनुसार पण उपलब्ध या पुस्तकात करून दिलेले आहेत. तर हे पुस्तक आवर्जून एकदा वाचू शकता तांत्रिकसाठी. बघा, कोणत्या शहराला विप्रो उद्योग समूहाचे जन्मस्थळ म्हणून ओळखलं जातं? अमळनेरला म्हणतात. त्यावेळेस अशा पद्धतीचे प्रश्न विचारू शकतात. पुढीलपैकी कोणती नदी, म्हणजे जीकेचा प्रश्न आहे, जळगाव जिल्ह्यामधून वाहत नाही तर मांजरा ह्याचं उत्तर आहे. याचं काय आपल्याला एक्सप्लेनेशन जमत नाही कारण भूगोलचं आहे. बघा, 5 ज्ञानेंद्रियामध्ये खालीलपैकी कोणते ज्ञानेंद्रियाचा समावेश होत नाही? नाक आहे, डोळे आहे, कान आहे. तर याचं उत्तर हात. तुम्ही बघता क्षणी कळून जाईल. बाकीचे ज्ञानेंद्रिय ज्यापासून आपल्याला सेन्स होतं. जर तुम्हाला विचारलं की सेन्सेस कोणते असतात, सेन्सेस असतं बघा स्मेल, काला का वास असतो, यानंतर काय रे टेस्ट यानी चव असतं, यानंतर काय टच यानी काय रे जर स्पर्श असतं, यानंतर काय आहे पाहणे, काय म्हणतो आपण त्याला पाहणे, यानी काय म्हणतो आपण त्याला विजन जो आहे हे पण आहे. आणि मला सांगा चौथं हिअरिंग म्हणजे ऐकणे. म्हणजे याचा अर्थ वास घेणे, चव ओळखणे, स्पर्श जाणवणे, पाहणे आणि ऐकणे हे 5 काय आहे सेन्सेस आहेत मानवाचे. क्लिअर इथपर्यंत? लहान मुलांमध्ये या प्रश्नाचं उत्तर काय रे? हात जो आहे हा ज्ञानेंद्रियामध्ये येत नाही. लहान मुलांमध्ये दुधाचे दात किती असतात? या प्रश्नाचं उत्तर किती? 20 आहे. पूर्ण माणसाच्या आयुष्यात 52 दात येत असतात. 52 दातामध्ये दुधाचे दात किती? तर दुधाचे दात मला सांगा हे 20 येतात. आणि कायमचे दात किती येणार आहे? तर कायमचे 32 दात असतात. 20 मध्ये जर बघितलं जे पट्टासीचे समोरचे दात असतात ना, हे पट्टासीचे दात वरील संचात 4 असतात, खालील संचात 4. यानंतर सुळे दात जे बाजूचे असतात लहान मुलांमध्ये, वरील संचात 2, खालील संचात 2. उपदाडा लहान मुलांमध्ये 0 असतात आणि दाडा लहान मुलांमध्ये वरील संचात 4, खालील संचात 4 असे 20 असतात मित्रांनो. दुधाच्या दातांचं हे वर्गीकरण आहे. कधी येतात दुधाचे दात? 6 ते 8 महिन्यादरम्यान यायला सुरुवात होतात. 2 ते 2.5 वर्षामध्ये सर्व दात येऊन जातात मित्रांनो. 32 दात हे कायमचे दात म्हणून ओळखले जातात. ह्याच्यामध्ये पट्टासीचे दात हे वरील संचात 4, खालील संचात 4. सुळे दात हे वरील संचात 2, खालील संचात 2. उपदाडा हे वरील संचात 4, खालील संचात 4 असतात. आणि दाडा हे वरील संचात 6, खालील संचात 6 असतात. तर अशा प्रकारे हे काय आहे अडल्ट कायमच्या दातांचं काय संख्या आहे ही गोष्ट लक्षात राहू द्या. तर या ठिकाणी बघा दाताचं कार्य अन्न बारीक करणे असतं. यानंतर जर बघितलं मानवी शरीरामध्ये अन्नाच्या पचनाचे कार्य कोणत्या अवयवामार्फत होते? तर लहान आतड्यामध्ये अन्नाचे पचन होतं. लहान आतड्यामध्ये कोणकोणत्या अन्नाचं? कर्बोदकाचं पचन होतं, मेदाचं पचन होतं, प्रथिनेचं पचन होतं. अन्न नलिकेतला सर्वात लांब भाग हे लहान आतड्याचा आहे. लहान आतड्याची लांबी जर बघितली तर जवळपास 6 मीटर एवढी लांबीची लहान आतडी असतात. लहान आतड्याचे 3 भाग पडत असतात. सगळ्यात पहिला आहे त्याला आद्यांत्र म्हणतात. यानंतर जर बघितलं तर दुसरा आहे मध्यांत्र आणि यानंतर शेषांत्र. हे 3 भाग आहेत. आद्यांत्र आहे ज्याला आपण डेड्युनम, जेजुनम आणि इलम. आद्यांत्रात सर्वात जास्त अन्नाचं पचन होतं. शेषांत्रात अन्नाचं सर्वात जास्त शोषण होतं. सर्वात जास्त गुंडाळलेला भाग जर कोणता असेल लहान आतड्याचा, गुंडाळलेला भाग हा सर्वात शेवटचा असतो ज्याला शेषांत्र म्हणतो. आता बघा यकृत काय करत असतं?
पित्तरसाची निर्मिती करतं, अन्नाचं पचनामध्ये ह्याचं पण काय आहे महत्वाचं रोल असतं, लहान आतड्यात मेदाच्या पचनासाठी आम्लारी माध्यम प्रोव्हाइड करतं लिव्हर, स्वादुपिंड जो आहे हेचं पण अन्नाच्या पचनामध्ये रोल आहे का, कारण स्वादुपिंड 3 रसायनाची निर्मिती करतो अन्नाच्या पचनासाठी, एक आहे त्याला म्हणतात लायपेज निर्माण करतं, दुसरं जर बघितलं तर अमायलेज निर्माण करतं, आणि तिसरं स्वादुपिंड हे ट्रिप्सिन नावाचा हा रसायन तयार करतं। लहान आतड्यामध्ये हाच लायपेज मेदाचं पचन करतं, हाच अमायलेज कर्बोदकाचं पचन करतं, आणि ट्रिप्सिन हे प्रथिनेचं पचन करतं लहान आतड्यामध्ये, आणि लायपेज अमायलेज आणि ट्रिप्सिन या तिन्ही रसायनाची निर्मिती स्वादुपिंड आणि पॅनक्रिया करत असतं। हृदय काय करतं, हृदयाचं कार्य आहे रक्त काय करणे, पंप करणे, एवढं फक्त हृदयाचं कार्य आहे, रक्ताचं शुद्धीकरण वगैरे काही करत नाही। या हृदयामध्ये एकूण 4 कप्पे असतात, ही गोष्ट लक्षात ठेवा। वेगवेगळ्या प्राण्यात हृदय वेगवेगळे असतात, मासे जेवढे आहेत त्यांच्यामध्ये 2 कप्प्याचा हृदय असतो। यानंतर मला सांगा उभयचर असेल किंवा सरपटणारे असतील रे, उभयचर आणि सरपटणाऱ्यामध्ये 3 कप्प्याचं हृदय असतं, उभयचर आणि सरपटणारे एम्फिबियन्स आणि रेप्टाइल्स। यानंतर पक्षी आणि सस्तन प्राणी यात म्हणजे 4 कप्प्यांचा हृदय आपल्याला आढळताना दिसतं। तर प्रत्येक प्राण्यांमध्ये हृदय सारखं असेल याची गॅरंटी नाही आहे। तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर तिसरं आहे, पण 4ही ऑप्शन कळाला असेल। महाराष्ट्रातील आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे, नाशिक येथे काय आरोग्य विज्ञान विद्यापीठ काय उपस्थित आहे। कोणता धातू मानवी शरीरात जास्त प्रमाणात आढळतं, याचं उत्तर आहे कॅल्शियम। का, आपले बोन जे असतात ना हाड, या हाडांमध्ये मित्रांनो 92% हे कॅल्शियमच असतं, 92% कॅल्शियम हे आपल्या हाडांमध्ये असतं, आणि हेच कॅल्शियम मला सांगा हाडाला मजबूती देतं, कोरेलका किंवा दाताच्या निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका पार पाडत असतो। जर मला सांगा कमतरता झाली तर मला म्हणायचंय काय, तर कमतरता झाली तर हाड हे ठिसूळ बनतात। ठिसूळचा अर्थ कळतोय का, लवकर तुटणे, उशिरा जुटणे, म्हणजे तुटायला लवकर तुटून जातात पण जुटायला लवकर जुटत नाही, ह्याचं कारण कॅल्शियमची कमतरता झाली असेल तर। सोडियम काय करतं, सोडियम रक्ताचा पीएच संतुलित ठेवतं, रक्ताला अम्लारी ठेवण्याचं काम करत असतो। हे असणार आहे कशाचं, सोडियमचं रोल मानवी शरीरात। पुढीलपैकी कोणता रोग अंशागत आहे, म्हणजे आई वडिलांकडून आपल्याला पुढे भेटतं, तर उच्च रक्तदाब, कळलं का, हायपरटेन्शन म्हणतो, हायपरटेन्शन हा पण असणार आहे। हायपरटेन्शन मध्ये जर बघितलं तर काय असतं, वरचा रक्तदाब 140 आणि खालचा रक्तदाब 90 mmHg च्या वर जर कंटिन्यू असेल ना ह्याच्या, तर त्याला हायपरटेन्शन म्हणतो आपण। मधुमेह याला डायबिटीज म्हणतात, जो इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतं। तर हे दोन्हीचे दोन्ही मला सांगा काय आहे, अंशागत आहे, आणि काय आहे, दोन्हीचे दोन्ही मला सांगा अंशागत आहे, म्हणजे आपल्या पॅरेंट्स कडून आपल्याकडे येत असतात। कुष्ठरोग नाही, कुष्ठरोग हा बॅक्टेरियल डिसऑर्डर आहे, मायकोबॅक्टेरियम लेप्री नावाच्या जीवाणूमुळे आपल्याला कुष्ठरोग होत असतो, तो अनुवंशिक नाहीये, तो अंशागत नाहीये, म्हणून उत्तर काय चौथं आहे। खालीलपैकी हा आजार जगामधून पूर्णपणे हद्दपार, देवीचा रोग मला सांगा हे हद्दपार झालेला आहे, ह्याची लस शोधून काढणाऱ्या शास्त्रज्ञाचं नाव काय, एडवर्ड कोरेलका जेन्नर म्हणत असतो। तर जेन्नर यांनी ही लस शोधून काढली होती। खासियत अशी होती, रोगाचं शोध लागण्याच्या अगोदरच या भाऊनी लस शोधून काढलेली होती। तर अशा प्रकारे मला सांगा हे देवीचं काय आहे, पूर्ण नाहीसा झालेला आहे। खालीलपैकी कोणत्या आजारात रुग्णाला पाण्याची भीती वाटते, माहित आहे, रेबीज। रेबीज हा आजार कुत्रा चावल्यामुळे होतं, आणि मला सांगा त्याला पाण्याची भीती वाटते, जर ट्रीटमेंट लवकर घेतली नाही तर त्या व्यक्तीचं मृत्यू पण होऊ शकतं। अँटी रेबीज काय आहे, जर ड्रग्ज घेतलेला असेल, वॅक्सिनेशन घेतलं असेल तर काही प्रॉब्लेम येणार नाही। पोलिओच्या बाबतीत सांगितलं मी तुम्हाला, कॉलरा पण काय आहे असणार आहे। आता बघा टीटीचे इंजेक्शन डॅश मार्गे दिले जातात, टिटॅनससाठी वापरतो आपण, कशामध्ये, पोटावरील स्नायूमध्ये, जे पोट असतं त्याच्यामध्ये असणाऱ्या मसल्स मध्ये टीटीचे इंजेक्शन दिले जातात। तर अशा प्रकारे काय आहे, उत्तर काय आहे, चौथा आहे। विटामिन सी कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता आजार होतो, स्कर्वी नावाचा आजार होतो। स्कर्वी या आजारामध्ये जर बघितलं दात असेल कोरेलका किंवा हिरड्या असेल, तर या ठिकाणी जर बघितलं हिरड्या असेल ह्याच्यातून रक्त येतं। स्कर्वीमध्ये कोणाच्या कमतरतेमुळे होतं, कोणाच्या कमतरतेमुळे, अस्कर्बिक आम्लाच्या। पेलाग्रा हा विटामिन B3 च्या अभावामुळे होतं, ज्यामध्ये डायरिया वगैरे सिम्पटम्स आढळताना दिसतं। रिकेट्सला आपण मुडदूस म्हणतो, मुडदूस हा विटामिन D च्या अभावामुळे होतं, ज्यामध्ये मुलांचे पाय धनुष्यासारखे होतात
गुडघे आणि कोपरे फुगीर बनत असतात तो रिकेट्स म्हणून ओळखलं जातं। पण उत्तर याचं तिसरं आहे। विटामिन ए च्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा होतं। विटामिन ए आपल्याला गाजरमध्ये आढळताना दिसतं, याच कारणामुळे त्याला रेटिनॉल म्हणत असतो। डोळ्यावर असणाऱ्या शंकुपेशी आणि काय दंडपेशीला हे परफेक्ट करण्याचं काम करतं। तर अशा प्रकारे मला सांगा हे काय पहिलं उत्तर आहे। शेवटचं, चिकनगुनिया या आजाराचा प्रसार कोणत्या एडिस इजिप्ती नावाच्या डासामार्फत होतं। अनाफिलस मादीचा डास जो आहे ह्याच्यामुळे जर काय होत असेल तर काय होतं, मलेरिया नावाचा हा काय आहे आजार आपल्याला आढळताना दिसतो। कोणामध्ये, तर हिच्यामध्ये ही गोष्ट काय आहे लक्षात राहू द्या, मलेरिया आढळताना दिसतो हिच्यामुळे, अनाफिलस मादीमुळे। आणि मला सांगा चिकनगुनिया काय एडिस इजिप्तीमुळे। अशा प्रकारे बघा हे PDF मी तुम्हाला टेलिग्रामला टाकून देतो। आरोग्याच्या संबंधी जे जे पॉइंट येऊ राहिले ते एकदा वाचून घ्या। आणखी 4-5 मी पेपर घेऊन येतो आणि त्यानंतर वाटल्यास जे नवीन अभ्यासक्रमामधले 16 टॉपिक आहेत ज्याच्यातील मुलांची काही म्हणणं आहे की सर काही टॉपिकवर प्रश्न घ्या, जसं भिंगावर प्रश्न घ्या किंवा आणखी जर बघितलं तर उष्णतेवर प्रश्न घ्या, तर जे अवघड टॉपिक आहे त्याच्यावरती मी एक लेक्चर आवर्जून घेण्याचा प्रयत्न करेल। तर चालतं विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला लेक्चर आवडत असतील तर टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा, कारण ही PDF भेटून जाईल तुम्हाला। टेलिग्राम चॅनलचं नाव काय, सायन्स बाय अशोक पवार। यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चालतं, तर या ठिकाणी मी थांबतो, भेटू आपण पुढच्या लेक्चरला। धन्यवाद।